कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी धडकी भरते। अनेकांना तर हा आपल्या नियंत्रणाबाहेरचा आजार वाटतो, पण याच जीवघेण्या कॅन्सरवरती भारताच्या दोस्तानं एक क्रांतिकारी लस विकसित केली। ही लस नेमकी कशी आहे, कॅन्सरच्या कोणत्या प्रकारावरती ती प्रभावी ठरणार आहे, बघूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कर्करोगासारख्या गंभीर आजारावर भारताचा जिगरी यार रशियाने रामबाण उपाय शोधल्याचं जाहीर केलंय। रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने कर्करोगावरील लस तयार केल्याचा दावा केलाय। नव्या संशोधनानुसार रशियाने नवीन कॅन्सर व्हॅक्सिनच्या सर्व प्री क्लिनिकल टेस्ट यशस्वीपणे पार केल्या। रशियाचा दावा काय? या कॅन्सर व्हॅक्सिनला एंटेरोमिक्स म्हटले जाते। व्हॅक्सिन mRNA तंत्रज्ञानावर आधारित। सुरुवातीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 100% इफेक्टिव्ह आणि सुरक्षित सिद्ध। रुग्णांना कोणतीही साईड इफेक्ट झाला नसल्याचाही दावा। शरीराला कर्करोग, संसर्ग, इतर रोगांशी लढण्यास मदत करणार। ही लस सुरक्षित आणि प्रभावशील सिद्ध झाल्याचंही रशियाचं म्हणणं आहे। या लसीमुळे ट्यूमर आकसू लागले अथवा त्यांचा वेग मंदावला। या लशीचं सुरुवातीचं टार्गेट कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कर्करोग असणार आहे। त्यानंतर ग्लियाब्लोस्टोम अर्थात ब्रेन कॅन्सर यासह आयक्लोर मेलेनोमा म्हणजेच एक प्रकारचा डोळ्याचा कॅन्सर। यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लसी विकसित करण्याचं उद्दिष्ट असणार आहे। त्या अनुषंगाने रशिया लशीचा दुसरा प्रकार विकसित करते। जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना रशियाचं हे संशोधन बहुमोल ठरलंय। की कॅन्सर झाल्यानंतर जर आपण या वॅक्सिन्स घेतल्या तर या व्हॅक्सिनमुळे आपण त्या आजाराला ॲटलिस्ट नियंत्रणामध्ये ठेवू शकतो, किंवा ज्या काही आधीच्या ज्या काही किमोथेरपी होत्या जसं की त्या महिने चालायच्या, तर इतका वेळ कालावधी न जाऊ देता त्या वॅक्सिनच्या आधारावरती आपण त्या आजाराला तात्काळ आपण त्याला नियंत्रित ठेवू शकू, किंवा त्याला आपण म्हणजे वाढण्यापासून वाचू शकू। जवळपास 70 ते 80% त्याला आपण प्रतिरोध करू शकू असं त्यांचं प्रतिपादन केलंय, किंवा त्यांनी असं म्हटलं आहे। या लशीची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असल्याचं बोललं जातं। पण रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत दिली जाणार आहे। यासह या व्हॅक्सिनच्या पुढच्या चाचण्यात आणखी मोठ्या रुग्णसमूहावर फेज 2 आणि 3 ट्रायल घेतली जाईल। या चाचण्यात ही व्हॅक्सिन जर प्रभावी आणि सुरक्षित आढळली तर भविष्यात कॅन्सरची आपल्या जीवनात भीती राहणार नाही। भारतातील रुग्णांसाठी ही लस म्हणजे आशेचा नवा किरण ठरू शकतो। की कॅन्सर म्हटलं की म्हणजे पहिलेच मॉरल जे काही आहे, मनोधैर्य ते खचून जातं। जर अशी काही गोष्ट घडली तर 100% हे कॅन्सर रुग्णांसाठी खूप मोठा दिलासा असेल। याच्यामध्ये त्यांचा खर्च, वेळ, शारीरिक आणि मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी नक्कीच वाचू शकतात। रशियाने तयार केलेल्या या व्हॅक्सिनमुळे कॅन्सर रुग्णांना चांगला आराम आणि चांगली जीवन पद्धती मिळू शकते। एखाद्या सामान्य आजाराप्रमाणे तो सहज बरा होणारा आजार ठरेल। त्यामुळे ही लस भारतात कधी येणार आणि तिची किंमत किती असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे। माधुरी कुमकर, पुढारी न्यूज।